Hello students, today we'll start new chapter from physics 1, that is mathematical methods. So earlier chapter we discussed about the basic concepts regarding the units and measurement. याच्यामध्ये प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय आहे, सप्लिमेंटरी युनिट्स काय आहे, बेसिक युनिट्स काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याच्यापासून डिराईव्ह झालेल्या डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी, प्रत्येक क्वांटिटीचं रिलेशन एकमेकांशी कसं आहे, फंडामेंटलचं डिराईव्ड क्वांटिटी बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांचं कन्वर्जन MKS to CGS करताना किंवा त्या दोन फिजिकल क्वांटिटीजमधलं रिलेशन हे सुद्धा आपण बघितलं आणि शेवटी सिग्निफिकंट फिगर्स, एरर कॅल्क्युलेशन्स या सगळ्या कसं आहेत आपण लास्ट चॅप्टरला बघितलं आहे. पुढचं चॅप्टर आहे तो मॅथमॅटिकल मेथड्स. अर्लियर दिस चॅप्टर वॉज नेम्ड ॲज दिस इज अ न्यू चॅप्टर अँड अर्लियर द चॅप्टर नेम वॉज स्केलर्स अँड वेक्टर्स. ओके, मग अगोदर या चॅप्टरचं नाव होतं स्केलर अँड वेक्टर्स. नवीन सिलेबसला नाव त्याचं चेंज झालं ॲज अ मॅथमॅटिकल मेथड्स. फक्त या चॅप्टरमध्ये एक नवीन पॉईंट्स ॲड झाले ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह, साईनचे डेरिव्हेटिव्ह, कॉस्ट डेरिव्हेटिव्ह आणि वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन जे आहेत ते ॲडिशनल पॉईंट्स याच्यामध्ये ॲड झाले आहेत. बाकी सगळे जे ओल्ड सिलेबसचे पॉईंट्स आहेत स्केलर्स आणि वेक्टर्स ते आहेत तसे या चॅप्टरमध्ये आहेत. नाऊ वी स्टार्ट दिस न्यू चॅप्टर दॅट इज अ मॅथमॅटिकल मेथड्स. त्यालाच म्हणतो आपण इथं स्केलर्स अँड वेक्टर्स ॲज पर द ओल्ड सिलेबस. आता तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं आहे स्केलर्स अँड वेक्टर्स, बरोबर. व्हॉट इज दॅट स्केलर अँड वेक्टर्स? आता इथं एक डोर आहे, ठीक आहे. या डोअरला मला ओपन करायचं आहे. हा इथं बिजागिरी आहे म्हणजे इथं काय आहे हिंजेस. ज्या पॉईंटला डोअर पॅक असतं या लेवलला त्याला म्हणतात हिंजेस, याला म्हणतो आपण मराठीमध्ये बिजागिरी. ओके, आय वॉन्ट टू ओपन द डोअर. मला डोअर असं ओपन करायचं आहे. मी काय करणार आहे, फोर्स या बाजूला अप्लाय करणार आहे, बरोबर. मीन्स फोर्स कॅन बी अप्लाइड इन दिस डायरेक्शन. और मला डोअर यासाठी ओपन करायचं आहे, पण ही डोअर ओपन होणार आहे का नाही, डोअर या बाजूला ओपन होणार आहे कारण ही डोअरची काय फिक्स पोझिशन आहे. इफ आय ओपन द डोअर विल ओपन इन दिस डायरेक्शन. पण हीच त्याची जर इक्विलिब्रियम म्हणजे इनिशियल पोझिशन असेल तर हे डोअर इकडेच ओपन होणार, त्या बाजूला होणारच नाही कारण दरवाजा इथे फिक्स आहे. पण या बाजूला फोर्स जर अप्लाय केला तर डोअर ओपन होणार नाही, ते आणि ते स्टेटला राहणार बघा. किंवा ही अशी पोझिशन जर काढली, ओके, ही फिक्स पोझिशन आहे, इथे बिजागिरी आहे. असा फोर्स अप्लाय केला म्हणजे डोअर या डायरेक्शन काय झालं, रोटेट झालं. दरवाजा ओपन करताना स्ट्रेट लाईनमध्ये ओपन होतो का, नाही, इट इज रोटेटिंग इन अ सर्क्युलर, इट इज रोटेटिंग इन अ रोटेशनल मोशन. म्हणजे असा फिरला पण त्याच्या मेन पोझिशनला परत आणला आणि तिकडे परत फिरवला तर नाही, इट विल बी रिमेन्स इन द इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेला डोअर काय झालं, रोटेट झालं. म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेला त्याचं रोटेशन झालं. मग ही दिशा, दिशा म्हणजे या केसमध्ये डायरेक्शन. दिशा मीन्स डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आता इथे एक बॉल आहे एका हाईटला, मला या खाली ढकलायचं आहे, बरोबर. म्हणजे मी याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय करणार. सपोज याच्यावरती 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय झाला, बरोबर. अर्लियर बॉल विच इज ॲट रेस्ट, अर्लियर बॉल विच इज ॲट रेस्ट, आफ्टर अप्लाइंग दिस स्मॉल फोर्स बॉल काय होणार आहे, इट इज मूव्हिंग अँड फायनली कम्स टू द ग्राउंड विथ अ सर्टन डायरेक्शन, बरोबर आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर दिशा त्याला मिळाली आणि दिशा त्याला मिळाल्यानंतर काय झालं, बॉल ग्राउंड स्टेटला आला. ग्राउंड स्टेटला आल्यानंतर बॉल परत काय झाला, ॲट रेस्ट, ठीक आहे. सो वेन एव्हर ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन इट ऑक्युपाईज सम डायरेक्शन. एक पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला, इथून बॉल इकडं आला, दरवाजा होता इकडं आला, दरवाजा होता इकडं, नंतर काही वेळ दरवाजा या पोझिशनला आला अंडर रोटेशनल मोशन. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली. सो वेन एव्हर ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन इट हॅविंग सर्टन डायरेक्शन, इट हॅविंग सर्टन डायरेक्शन. म्हणजे ही सुद्धा काय त्या बॉलची दिशा आहे, विथ सम डायरेक्शन इट इज मूव्हिंग. ओके, सो बिफोर गेटिंग सम डायरेक्शन्स फर्स्ट विल सी, बिफोर गेटिंग सम डायरेक्शन्स फर्स्ट विल सी द कन्सेप्ट्स. ऑब्जेक्ट आहे which is under
विच इज ॲट रेस्ट म्हणजे काय त्याची असणार आहे वेलॉसिटी झिरो वेलॉसिटी असणार आहे बरोबर. इफ यू अप्लाय सम फोर्स द बॉडी इज अंडर मोशन बट बिफोर अप्लाइंग फोर्स बॉडी विच इज ॲट रेस्ट मग रेस्टला याचं मास ओके आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर काही वेळानंतर बॉडी इथं आली त्याचं मास हे एकच आहे का वेगवेगळं आहे मास. Can this mass remains the same or mass is changing if you apply the force or mass is changing when the body is under motion? No, mass remains the same. म्हणजे प्रत्येक पोझिशनला त्या ऑब्जेक्टचं मास सेम आहे त्या ऑब्जेक्टचं मास सेम आहे म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काय सारखीच आहे. इथं असतं त्याची मॅग्निट्यूड इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑर इट्स मास. मॅग्निट्यूड इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑर इट्स मास. हे इथं जे होतं ते सिद्ध आहे काही वेळानंतर ऑब्जेक्ट इथं आला या ठिकाणी सुद्धा असणारं त्याचं मास तेच आहे म्हणजे प्रत्येक पॉईंटला गेला तर त्याचं मास म्हणजेच मॅग्निट्यूड ऑर इट्स अ व्हॅल्यू. मॅग्निट्यूड मीन्स व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी इट रिमेन्स द सेम इट डझंट चेंजेस सो दॅट मॅग्निट्यूड मास इज हिअर अँड मास इज हिअर इवन द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स अ पोझिशन. मगाशी मी काय सांगितलं होतं ज्या ज्याला ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत पुढे जाणार त्यावेळी काय असणार आहे त्या ऑब्जेक्टला काहीतरी दिशा मिळणार आहे त्या ऑब्जेक्ट काय असणार आहे एक पर्टिक्युलर डायरेक्शन असणार आहे. सो दिस ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन सर्टन डायरेक्शन म्हणजे या दिशेला तो फिरायला असं इट इज मुव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन असताना काय त्याची मॅग्नेट असताना काय हे सगळं आपण काय करायचं आहे स्केलर्स अँड वेक्टर्स या पॉईंटमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. So we'll discuss the point first, that is a scalar quantity. So any object having its a value, that value or I can say that mass, it is said to be its a magnitude. Magnitude म्हणजे काय त्या ऑब्जेक्टची असणारी व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टचं असणारं मास. The physical quantity which described by its magnitude only called as scalars. म्हणजे काय स्केलर क्वांटिटी म्हणजे काय जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब होते बाय इट्स मॅग्निट्यूड और इन टर्म्स ऑफ इट्स मॅग्निट्यूड that quantity is called as a scalar quantity or it is said to be a scalars. Scalar quantity is example काय the example for scalar quantity mass कुठेही गेलं तर चेंज होतो का नाही. सेकंड एक्झाम्पल दॅट इज अ लेंथ. आता इथं बघायचं लेंथ एक ऑब्जेक्ट होता इथं ॲट पोझिशन ए ला फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट पोझिशन आला बी ला म्हणजे याने लेंथ किती कव्हर केला सपोज 1 मीटर बरोबर. ए पासून बी ला जाताना त्याची मॅग्निट्यूड 1 मीटर बी पासून सी ला जाताना सपोज 2 मीटर इतक्या पुढे गेला बरोबर आहे. मग आपण असं म्हणू शकत नाही डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज 1 मीटर. नो वी cannot say direction of object is said to be 2 meter. No. So this is said to be a magnitude of physical quantity. म्हणजे हे 1 मीटर म्हणजेच काय बाउट मीटर म्हणजेच काय त्याची असणार आहे मॅग्निट्यूड. मग लेंथ किती कव्हर केली 1 मीटर लेंथ किती कव्हर केली 2 मीटर. सो स्केलर क्वांटिटी ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय व्हॅल्यू अँड युनिट. म्हणजे 1 मीटर आहे 2 मीटर आहे 3 मीटर आहे म्हणजे पर्टिक्युलर डिस्टन्स याला कव्हर केला 1 मीटर 2 मीटर 3 मीटर. हे मीटर म्हणजेच काय लेंथ आहे बरोबर. हे डिस्टन्स म्हणजेच काय लेंथच आहे. डिस्टन्स कव्हर केलं रे ए पासून बी ला गेला बी पासून सी ला डिस्टन्स किती कव्हर केलं 2 मीटर. जे कशामध्ये मेजर केलं लेंथमध्ये म्हणजेच मीटरमध्ये मेजर केलं. मग मी म्हणतो लेंथ इज सेड टू बी स्केलर कारण याला दिशा नाही इट डोंट हॅव अ स्पेसिफिक डायरेक्शन. ऑब्जेक्ट इज मुव्हिंग जर ऑब्जेक्टची डायरेक्शन बघितली तर अशी आहे पण त्याची लेंथ जर फाइंड केली तर ती कशी आहे 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर. सो व्हेन वी आर लुकिंग टू द मॅग्निट्यूड वी कॅन गेट 1 मीटर 2 मीटर and when we are looking to the direction
इट इज मूव्हिंग फ्रॉम वन पोझिशन टू अदर पोझिशन. म्हणजे इकडून तो तिकडं चाललाय म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेने चाललेला आहे, म्हणजे त्याला काहीतरी दिशा आहे. बरोबर. पण ए पासून बी ला आला, बी पासून सी ला गेला, म्हणजे सपोज इथे पोझिशन म्हटली सी, तर डिस्टन्स किती कव्हर केला? 1 मीटर. 1 म्हणजेच काय त्याची मॅग्निट्यूड, इट इज 1 मीटर. 2 मीटर अगेन सेम टू मॅग्निट्यूड विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ अ मीटर. म्हणजे लेंथ सुद्धा काय आहे? स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स सुद्धा काय आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. आता टेम्परेचर काय आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. आता बऱ्याच केसमध्ये मुलांना प्रॉब्लेम होतो की सर टेम्परेचर इज रायझिंग और टेम्परेचर इज फॉलिंग, म्हणजे एका पर्टिक्युलर लेवलला टेम्परेचर वाढत चाललं आहे, म्हणजे त्याला काहीतरी दिशा आहे. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याची व्हॅल्यू कमी कमी होते लागले, म्हणजे त्याला दिशा आहे. मग हे स्केलर कसं काय? हे वेक्टर का नाही? बघा, हे आपण डिस्कस करू. वाय टेम्परेचर इज सेड टू बी स्केलर? ॲट दॅट इन्स्टंट त्याला दिशा आहे का नाही, डायरेक्शन आहे का नाही, ते आपण बघायचं. हा असा थर्मामीटर आहे. ओके, इथं 0 डिग्री, ओके, 1 डिग्री, 2, 3, 4, 5 डिग्री जे असेल ते टेम्परेचर वाढत चाललंय. 2 डिग्रीला टेम्परेचर आलं, 2 डिग्रीला टेम्परेचर जर आलं तर टेम्परेचर किती कव्हर झालं? इट इज 2 डिग्री सेल्सिअस. आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम इट रिचेस टू 3, इट रिचेस टू 4, इट रिचेस टू 5. म्हणजे काय मेजर करायला लागलाय? तुम्ही लेंथ मेजर करायला लागलाय इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. तुम्ही लेंथ मेजर करत आहात इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. लेंथ म्हणजेच काय? स्केलर. डिस्टन्स 0 to 1 हे डिस्टन्स मेजर केला, 1 to 2 हे डिस्टन्स मेजर केला. पण डिस्टन्स आणि लेंथ काय आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. त्यामुळे टेम्परेचर वाढत चाललंय किंवा कमी होत चाललंय, इट डझंट मॅटर. देयर इज अ राइज इन टेम्परेचर, देयर इज अ फॉल इन टेम्परेचर बाय स्टेप वाइज व्हॅल्यू, स्टेप वाइज इन्क्रीज और स्टेप वाइज डिक्रीज. म्हणजे टेम्परेचर कसं आहे? एक तर वाढत चाललंय इन टर्म्स ऑफ डिस्टन्स, कमी होत चाललंय इन टर्म्स ऑफ डिस्टन्स. म्हणजे टेम्परेचर काय आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. टेम्परेचर काय आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. जर आपण आणखी घेतलं डेन्सिटी, डेन्सिटी बदलत जाते का एखाद्या ऑब्जेक्टची? जर मी हा एक ऑब्जेक्ट घेतला, ए ऑब्जेक्ट घेतला, याची डेन्सिटी आहे ρ1, आणि हा छोटा ऑब्जेक्ट घेतला बी, याची डेन्सिटी आहे ρ2. मॅग्निट्यूडचा अर्थ काय? व्हॉट इज मीन बाय मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड म्हणजेच काय? इट इज अ व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी और मास. बरोबर. या ठिकाणी असणारा मास. डेन्सिटी बघा, डेन्सिटीचा अर्थ काय असतो? डेन्सिटीचा अर्थ काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास पार्टिकल्स प्रेझेंट आहे? युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास पार्टिकल्स प्रेझेंट आहेत? आणि इथं युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास पार्टिकल्स प्रेझेंट आहेत? याचा व्हॉल्यूम फिक्स आहे का व्हेरिएबल आहे? सगळ्या पॉईंट जर घेतला, मास पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम रिमेन द सेम. ते चेंज झाले का? मास नाही. बरोबर का? म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट. आता याची डेन्सिटी खूप कमी आहे, पण याची डेन्सिटी जरी कमी असली, मास अपॉन व्हॉल्यूम प्रत्येक युनिट व्हॉल्यूममध्ये असणारं मास हे फिक्सच आहे. प्रत्येक युनिट व्हॉल्यूममध्ये असणारं मास हे फिक्सच आहे. त्यामुळे त्याची मॅग्निट्यूड सेमच आहे सगळ्या ठिकाणी. म्हणून हे काय आहे? डेन्सिटी इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी बिकॉज मास पर युनिट व्हॅल्यू, याची व्हॅल्यू फिक्स आहे. कुठेही गेलं तरी त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. टेम्परेचर स्केलर का? 1 नंतर 2 येणार आहे, 2 नंतर 3 येणार आहे. तुम्ही कन्सिस्टंटली 1 to 2, 2 to 3 यू आर मेजरिंग डिस्टन्स विच इज सेड टू बी अ scalar quantity. That's why temperature is again said to be a scalar quantity. Density again said to be a scalar quantity. Volume जर घेतला तर व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूम फिक्स आहे, हा चेंज होणार आहे का? नाही. याचा व्हॉल्यूम फिक्स आहे, हा चेंज होणार आहे का? नाही. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ ॲटम्स. एखाद्या पर्टिक्युलर स्क्वेअरमध्ये किती ॲटम्स आहेत त्याचा काय असणार आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूममध्ये काय असतं? लेंथ इंटू ब्रेड. ही लेंथ बदलणार आहे का? ब्रेड बदलणार आहे का? नाही. हे फिक्सच आहे. बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा फिक्स आहे या ठिकाणी, इथे सुद्धा व्हॉल्यूम सुद्धा फिक्स आहे. म्हणून व्हॉल्यूम चेंज होतच नाही. म्हणून व्हॉल्यूम काय आला? इट इज अ स्केलर क्वांटिटी. सो कीप इन माइंड विच आर द स्केलर क्वांटिटीज? मास, लेंथ, डिस्टन्स विच आर फिक्स्ड. हे चेंज होत नाही. डिस्टन्स तुम्ही म्हणता सर मग हे 1 मीटर 2 मीटर झालं, नाही. इथून इथं परत हे 2 मीटर, परत 3 मीटर, परत 4 मीटर. पण डिस्टन्स
ला दिशा आहे का? नाही, डिस्टन्सचं डायरेक्शन आहे. इट इज मेजर्ड. कारण स्केलरचा अर्थ काय? व्हॅल्यू आणि युनिट. व्हॅल्यू आणि युनिट. युनिट काय? मीटर. व्हॅल्यू काय? 2. युनिट काय? मीटर. व्हॅल्यू काय? 1. म्हणजे डिस्टन्स जरी 2 चं 3 मीटर झालं, 3 चं 4 मीटर झालं, त्याला डायरेक्शन नाही. बिकॉज डिस्टन्स इज मेजर्ड इन अ मीटर ओनली विच डझंट ऑक्युपाय एनी डायरेक्शन. डिस्टन्स काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. कुठल्याही दिशेला गेला तर डिस्टन्स हे डायरेक्शन दाखवत नाही. डिस्टन्स हे काय दाखवतं? इट इज मेजरमेंट ऑफ दी लेंथ. इट इज द मेजरमेंट ऑफ दी लेंथ. आणि जर लेंथ मेजर झाली तर त्याला काय फक्त असतं? मॅग्निट्यूड. त्याला फक्त असते मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड. ओके. त्यामुळे हे सगळं काय आहे? स्केलर क्वांटिटी. सो इन शॉर्ट, कीप इन माइंड, स्केलर क्वांटिटी इज नथिंग बट द फिजिकल क्वांटिटी. आता ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत रे. मास, लेंथ, डिस्टन्स, ऑल these are said to be physical quantities. The physical quantity which is described by, कशानुसार ती वर्णन केली जाते? Which is described by its magnitude only is called as the scalar quantity. Mass, length, distance, temperature and density, it is called as a again scalar quantity. Okay, this is scalar. आता हाच ऑब्जेक्ट आहे, याला स्पेसिफिक मास म्हणजे स्पेसिफिक मॅग्निट्यूड आहे. याला असा फेकला म्हणजे हा कसा जाईल बघा. ऑब्जेक्ट होता इथं आणि आला इथं, बरोबर. या ठिकाणी याची मॅग्निट्यूड आणि या ठिकाणी त्याची असणारी मॅग्निट्यूड सेमच आहे. फक्त याने काय केली? याची दिशा या ठिकाणी आता त्याची डायरेक्शन 0 आहे. ज्याला फोर्स अप्लाय केला हा असा आला, या दिशेने आला आणि या दिशेने आला, या दिशेने आला आणि या दिशेने आला. सो इट इज मुव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन. म्हणजे या ऑब्जेक्टला मॅग्निट्यूड पण आहे आणि स्पेसिफिक डायरेक्शन पण आहे. जी फिजिकल क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू आणि पर्टिक्युलर डायरेक्शन असते त्या क्वांटिटीला काय म्हणायचं असतं? इट इज कॉल्ड एज अ वेक्टर क्वांटिटी. लक्षात ठेवा, मास म्हणजे त्याची असणारा व्हॅल्यू, त्याची असणार आहे मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड रिमेन्स द सेम ॲट ऑल पॉईंट्स. त्यामुळे प्रत्येक पॉईंटला स्केलर क्वांटिटी प्रेझेंट असणारच आहे. पण तो जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये आला, इट इज मुव्हिंग इन अ सर्टन डायरेक्शन. सो दिस इज द फिजिकल क्वांटिटी विच इज हॅव्हिंग मास प्लस डायरेक्शन. देन दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज अ वेक्टर क्वांटिटी. दोघांच्या मध्ये डिफरन्स काय बघा. स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय? द फिजिकल क्वांटिटी विच इज डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ओनली, इट इज द स्केलर. अँड द फिजिकल क्वांटिटी विच इज डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू प्लस डायरेक्शन. म्हणजे ज्या ज्याला ऑब्जेक्ट मोशनमध्ये असणार आहे त्यावेळेला तो ऑब्जेक्ट कसा असणार आहे? वेक्टर असणार आहे. ओके. सो दिस इज जस्ट अ बेसिक कन्सेप्ट रिगार्डिंग द स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. The physical quantity described by its magnitude and direction. Called as वेक्टर क्वांटिटी और इट इज कॉल्ड एज अ वेक्टर. तुम्ही एका ठिकाणी थांबलाय, एका ठिकाणी आपण स्टॉप झालोय, आपल्याला काहीतरी मास आहे, वेअर हॅव्हिंग सम मॅग्निट्यूड, बट व्हेन वी आर अंडर मोशन म्हणजे आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शनला पुढे चाललोय, म्हणजे आपल्याला मॅग्निट्यूड पण आहे, आपल्याला एका पर्टिक्युलर डायरेक्शनला पण जायचं आहे. म्हणजे आपण काय होणार आहे? त्याला ऍक्ट होणार आहे, वी आर ऍक्टिंग एज ए वेक्टर क्वांटिटी. सो व्हेनेवर द ऑब्जेक्ट विच इज अंडर मोशन, देन दॅट ऑब्जेक्ट हॅव्हिंग इट्स ओन मॅग्निट्यूड and which is moving in a certain direction, then at that time that physical quantity is called as a vector quantity or it is said to be vector. मग एक्झाम्पल काय? आपण म्हणतो आपली गाडी 40 किलोमीटर पर सेकंद चालली. 40 किलोमीटर पर सेकंद जात आहे म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेने ते चालले आहे, प्लस त्या गाडीची मॅग्निट्यूड m, दॅट इज सेड टू बी इट्स मास. म्हणजे त्या गाडीची मॅग्निट्यूड आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनने गाडी पुढे चालली म्हणजे त्या गाडीची काय असणार आहे? डायरेक्शन. म्हणजे त्या गाडीची वेलोसिटी किती आहे? 40 किलोमीटर पर सेकंड. So that 40 kilometer per second is nothing but it's a velocity. Okay, so I can say velocity is said to be vector quantity because meter per second. सेकंदाला किती मीटर पुढे गेली? 2 सेकंदाला किती मीटर पुढे गेली? 3 सेकंदाला किती मीटर पुढे गेली?
म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेने ती पुढे चाललेली आहे विथ इट्स ओन मास, म्हणजे विथ इट्स ओन मॅग्निट्यूड, म्हणजे त्या गाडीला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्याची डायरेक्शन पण आहे, म्हणजे त्याला त्याचं स्पीड दिली आहे, त्याचं व्हेलॉसिटी किती असणार आहे, इट इज सेड टू बी अ मीटर पर सेकंड अँड दॅट व्हेलॉसिटी इज सेड टू बी अ वेक्टर क्वांटिटी. मग जर याला व्हेलॉसिटी असेल तर त्याला ॲक्सिलरेशन सुद्धा असणार आहे, मग त्याला ॲक्सिलरेशन सुद्धा असणार आहे. ॲक्सिलरेशन म्हणजेच काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जर व्हेलॉसिटी वेक्टर असेल तर ॲक्सिलरेशन सुद्धा काय असणार आहे, वेक्टर. तर ॲक्सिलरेशन सुद्धा काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. इट इज डिस्प्लेसिंग, एका पोझिशनपासून व्हेकल पुढच्या पोझिशनला गेली, डिस्प्लेस झाली. डिस्प्लेस झाली म्हणजेच काय, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. बघा हे आपण बेसिक फिजिक्सचे आपले जे पहिले लेक्चर झाले त्याच्यामध्ये डिस्कस केले, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स हे काय असतं, डिस्टन्स हे काय असतं, स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट हे काय असतं, वेक्टर क्वांटिटी. शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन इट इज कॉल्ड एज अ displacement and actual path followed by the object is called as a distance. Distance is the scalar, displacement is the vector. Velocity vector, acceleration is a vector quantity, displacement is said to be vector quantity. मग न्यूटन लॉ जर बघितला F is equal to ma, जर acceleration असेल वेक्टर तर फोर्स सुद्धा काय असणार आहे, वेक्टर. म्हणजे एका पर्टिक्युलर दिशेने मी फोर्स अप्लाय केला, हे बघा की हा ऑब्जेक्ट असा फेकला म्हणजे फोर्स अप्लाय झाला, त्या फोर्स तो पुढे गेला, इट इज मुव्हिंग विथ सम ॲक्सेलरेशन. म्हणजेच ॲक्सेलरेशनला जर त्या ऑब्जेक्टच्या मासनं मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, ॲक्सेलरेशन जर वेक्टर असेल त्याला त्या ऑब्जेक्टच्या मासनं जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार तुम्हाला, इट इज सेड टू बी फोर्स. म्हणजे फोर्स सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. So any object under motion it is said to be a vector quantity, but when we look to the mass of that quantity then it is having only magnitude, it is a scalar. Magnitude into direction it is a vector. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी शॉर्ट सांगतो बघा, मॅग्निट्यूड फक्त असेल, मॅग्निट्यूड असेल तर स्केलर, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असेल तर वेक्टर. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ज्याला फक्त मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं मास किंवा त्याची व्हॅल्यू तर ते असतं स्केलर, आणि ज्याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन आहे ते असतं वेक्टर. ओके, गाडी चाललेली आहे 50 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे गाडीला वेक्टर क्वांटिटी आहे, इट इज मुव्हिंग विथ सम velocity, moving with some acceleration, moving with some force. Force is nothing but the mass into acceleration. मग ज्या ॲक्सिलरेशन गाडी पुढे चालले त्या ॲक्सिलरेशनला जर मासनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे, त्या गाडीवर ॲक्ट होणारा फोर्स. गाडी एका पर्टिक्युलर डिस्टन्सला पुढे गेली म्हणजे ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, त्याची स्केलर क्वांटिटी. आणि जर डिफरन्स घेतला इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन तर त्याला काय मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट त्या गाडीचं मिळणार आहे. हे आपण डिस्कस केलेलं आहे, स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, कुठले कुठले क्वांटिटीज स्केलर आहेत, कुठल्या कुठल्या क्वांटिटीज वेक्टर आहेत, हे सगळं आपण बेसिक फिजिक्सचे जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला जर हवा असेल व्हॉट इज दॅट डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, देन यू कॅन सी दॅट फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स लेक्चर्स. ओके, सो हियर आर द सम बेसिक्स concepts regarding the scalars and vectors. In the next chapter we will discuss the in detail concepts regarding scalars and vectors. Okay, you can stop here. Thank you.